लक्षणं सांगत असताना अनेक प्रकारची लक्षणं पाहिली, त्या लक्षणाचा विचार आपण केला. त्यानंतर हा जो पुरुष आहे, भगवंताला अभिप्रेत असणारा पुरुष, स्थितप्रज्ञ, ज्याचा मनोनाश वासनाश सहित तत्त्वज्ञानाने संपन्न आहे, असा जो पुरुष, त्यालाच या ठिकाणी स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि हे ज्ञान स्थिर होण्याकरता, दृढ होण्याकरता इंद्रिय संयमनाची देखील अतिशय आवश्यकता आहे, असा विषय आपण आत्तापर्यंत पाहिला. आणि यानंतर भगवान माऊली म्हणतात, आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा. तुला अर्जुना आता आणखीन एक गहन, अतिशय खोल, गूढ, सूक्ष्म अशा प्रकारचं जे गूढ आहे, अर्थात सहसा स्थूल बुद्धीच्या बहिर्मुख पुरुषाला जे कळत नाही त्याला गूढ असं म्हणतात, असं जे लक्षण आहे तर ते तुला आता मी सांगणार आहे. तर ते परीस अर्थात बा अर्जुना ऐक. कोणतं लक्षण आहे तर भगवान सांगतात की या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतः मुनेहे. याचा अन्वय असा आहे, या सर्व भूतानां निशा तस्याम संयमी जागृती आणि यस्याम भूतानी जागृती सा पश्यतः मुनेहे निशा. या सर्व भूतानां निशा, जी संपूर्ण प्राणीमात्रांची रात्र आहे, या सर्व भूतानां निशा, त्या रात्रीमध्ये संयमी जो पुरुष आहे तर तो जागा असतो. संयमी पुरुष अर्थात तत्ववेत्ता जो पुरुष आहे, स्थितप्रज्ञ जो पुरुष आहे, तर तो पुरुष जागा असतो. आणि यस्याम भूतानी जागृती, आणि ज्या ठिकाणी प्राणी मात्र जागे असतात तर ती निशा, ती पश्यतः मुनेहे निशा, ती ज्ञानवान पुरुषाची रात्र असते, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे की जी सर्व भूतानां निशा, जी प्राणीमात्रांची रात्र, ती ज्ञानी योगी असं रात्र, ती म्हणजे प्राणीमात्रांची निशा रात्र, तिथे संयमी पुरुष ज्ञानवान पुरुष जागा असतो. म्हणजे आपली जी निशा तिथे ज्ञानवान जागा आणि तो जागा तिथे आपण झोपलेलो, म्हणजे असं वरवर पाहता आपल्याला वाटतं, पण असा याचा अर्थ नाही. वरवर पाहताना सामान्य पुरुष विचार करतात की याचा अर्थ काय असतो. एक महात्मा मला भेटले, त्यांना मी विचार तुम्ही रात्री साधना का करता हो? ते म्हटलं तुला माहिती नाही का श्लोक इथला? म्हटले कोणता? या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी. ते महात्मा रात्री 11 वाजता उठायचे आणि पहाटे 4 वाजेपर्यंत साधना करायचे असे, आणि दिवसाही झोपत नव्हते ते, अर्थात ते अखंड साधनेतच राहायचे, पण रात्री साधना करायचे. विशेष म्हणजे तर असा याचा अर्थ नाही की महात्मा लोक रात्री जागतात आणि दिवसा झोपतात, असा या श्लोकाचा अर्थ नाही. तर या ठिकाणची जी निशा आहे, या ठिकाणची रात्र आहे, ह्या सूर्यप्रकाशाला घेऊन, बाह्य सूर्याला घेऊन, किंवा ज्या ठिकाणी अविद्येचा वृत्तीचा अज्ञानामध्ये लय होतो, अशा प्रकारची निद्रा या ठिकाणी सांगितली गेलेली नाही. या ठिकाणची निद्रा वेगळी आहे. तर या ठिकाणची निद्रा कोणती आहे? अज्ञानाची निद्रा. विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिकालापासून हा जो जीव आहे, अविद्येच्या निद्रेमध्ये विश्व स्वप्नाचा हा धंदा, विश्वसहित स्वप्न, अविद्या निद्रा आहे. आणि त्या अज्ञानामुळेच पुढे काय पडतात? स्वप्न पडत असतात. जागृती आणि स्वप्न हे अविद्येचंच कार्य आहे. पण भोगीत होता बळीया अविद्येजने. कशामुळं? हे सर्व अविद्येमुळं त्याला प्राप्त झालेलं आहे. माऊली म्हणतात व्योमोहाचे शेजे बळीया अविद्या निद्रित होईजे, तै दुःस्वप्न हे भोगीजे जन्म मृत्यूच्या. अविद्येच्या बलवानाशा, अविद्येच्या व्यामोहाच्या शेजे, व्यामोह विशेष अशा प्रकारचा असणारा मोह, साधारण मोह असेल, असाधारण मोह असेल, आपण पाहून आलो तर त्या व्यामोहाच्या शेजेवर हा जीव झोपला आहे. आणि बळीया अविद्या निद्रित होईजे, बलवान अशा अविद्येमुळे झोपला गेला आणि त्यामुळे हे दुःस्वप्न त्याला पडलेलं आहे. हे जन्म मरण, हा सगळा संसार, हा कशाचा परिणाम आहे? हा सर्व अज्ञानाचा परिणाम आहे. तर या ठिकाणची निशा कोणती आपण पाहू. सर्व भूतानां या निशा, संपूर्ण प्राणीमात्रांची जी निशा, त्या रात्रीमध्ये संपूर्ण प्राणीमात्रांची जी रात्र आहे,
तर त्या रात्रीमध्ये संयमी पुरुष अर्थात ज्ञानवान पुरुष ज्यानं वासनाक्षय केलेला आहे, मनोनाश केलेला आहे, तत्वज्ञानानं संपन्न आहे, असा पुरुष त्या ठिकाणी जागतो आहे. आता कसं आपला जर आपण सर्व भूतानां निशा, ही निशा कोणती घ्यायची आहे? जर अविद्या निशा घेतली तर हे चिंतन लागणार नाही. तर या ठिकाणची सर्व प्राणीमात्र निशा, सर्व प्राणीमात्रांची निशा कोणती आहे? तर परमार्थ दर्शन ही करी काय आहे? निशा आहे. कारण संपूर्ण प्राणीमात्र या परमार्थ दर्शनापासून विन्मुख आहेत, ब्रह्मविद्येपासून विन्मुख आहेत. म्हणून पहिल्या पूर्वार्धामध्ये या निशा शब्दाचा अर्थ घेत असताना ब्रह्मस्थिती असा घेतलेला आहे, परमार्थ दर्शन असा अर्थ केलेला आहे, स्वरूपस्थिती असा अर्थ केलेला आहे. तर सर्व भूतानां निशा, कारण स्वरूपस्थिती जी आहे ही संपूर्ण प्राणीमात्रांची निशाच आहे. कारण स्वरूपस्थितीकडं कोणाचंही लक्ष नाही, सर्वजण आपापल्या प्रपंचामध्ये गुंतलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात, जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांचे त्यांसी नाही, म्हणून मागे परतले मन घालणीचे रान देखोन या. तर सर्व लोक जे आहेत संसारामध्ये गुंतलेले आहेत, परमार्थाविषयी विचार करत नाही. म्हणून परमार्थ दर्शन जे आहे, ब्रह्मविद्या जी आहे, तर या ब्रह्मविद्येच्या बाबतीमध्ये सगळेजण झोपलेले असल्यामुळे, प्रयत्न करत नसल्यामुळे त्यालाच काय म्हटलेलं आहे? निशा असं म्हटलेलं आहे. अर्थात परमार्थ दर्शन हे जे आहे तर ही या ठिकाणची निशा आहे, ही रात्र आहे. आणि परमार्थ दर्शन करत नसल्यामुळे त्यांना हे परमार्थ दर्शन एक प्रकारे काय आहे? अज्ञानी सामान्य लोकांना हे परमार्थ दर्शन निशा आहे, रात्र आहे. कारण त्याच्याकरता ते प्रयत्नच करत नाही. प्रयत्न करतात ते संसारासाठी करतात, अविद्येमध्ये तडफडतात. कारण दोन प्रकारचे मार्ग आहे, एक आहे विद्येचा मार्ग आणि एक आहे अविद्येचा मार्ग. दूर मेते विपरीते विषूची, अर्थात ते दूर दूर आहेत. अविद्येचा मार्ग वेगळा आहे आणि विद्येचा मार्ग वेगळा आहे. दोघांची फलंही भिन्न भिन्न आहेत, दोघांचे जे काही करणारे आहेत ते कर्तेही भिन्न भिन्न आहेत, फलही भिन्न भिन्न आहेत, साधनही भिन्न भिन्न अशा स्वरूपाचे आहेत. तर ही निशा, तर काशिकानंद स्वामींनी चिंतन केलेलं आहे. तर ते म्हणतात की जे लोक परमार्थासाठी प्रयत्न करत नसतील तर ते काय आहेत? अज्ञान निशेमध्येच आहेत. आता प्रयत्न करत असताना प्रयत्न देखील दोन प्रकारचा आहे असं चिंतन केलेलं आहे की धर्म जो आहे दोन प्रकारचा आहे. द्विविधो ही वेदोक्त धर्म हा प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षणाश्च. एक प्रवृत्ती लक्षण धर्म आहे, दुसरा निवृत्ती लक्षण धर्म आहे. मग आता प्रवृत्ती लक्षण धर्माचा या ठिकाणी काय उपयोग आहे? आपण जर निवृत्ती लक्षण धर्माचं अनुष्ठान करत आहोत, श्रवण मननामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत, मग यामध्ये प्रवृत्ती लक्षणासाठी कशासाठी आणलं तुम्ही? ते म्हणतात नाही, त्याचाही उपयोग आहे. त्यांनी विस्तारपूर्वक विचार केलेला आहे. आपल्या या ठिकाणी सांगण्यासाठी वेळ नाही. आपल्याला विस्तृत पाहायचं असेल तर तुम्ही आपला दुसरा अध्याय वाचा, स्थितप्रज्ञ दर्शन. त्यात त्यांनी विस्तृत लिहिलेलं आहे. अर्थात प्रत्येक इंद्रिय जे आहे तर त्या इंद्रियांचा प्रवृत्ती आणि निवृत्ती कशी करायची आहे? परमार्थासाठी अनुकूल, ब्रह्मज्ञानासाठी अनुकूल आणि प्रतिकूलतेचा त्याग. प्रवृत्ती म्हणजे अनुकूलतेचा स्वीकार आणि प्रतिकूलतेचा त्याग, अशा प्रकारे प्रवृत्तीही करायची आहे आणि निवृत्तीही करायची आहे. अर्थात श्रोत्रेंद्रिय असेल, श्रोत्रेंद्रियानं काय ऐकायचं? वेदांत वाक्येषु सदा रमन्तः ग्राम्य गीतम न शृणुयात, असं विस्तारपूर्वक चिंतन केलेलं आहे. शब्दाने काय करायचं, त्वचेने काय करायचं, असं संपूर्ण. एवढंच नाही तर कर्मेंद्रियाने देखील कशा प्रकारे त्या परमात्म्याला विषय करायचं, त्या कर्मेंद्रियांचा उपयोग देखील कसा होईल. 5 ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील, मन असतील, असा संपूर्ण प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोघांचा विषय काय करायचा? परमात्मा करायचा. कसा करायचा? त्या ठिकाणी विस्तारपूर्वक लिहिलेला आहे. आणि असं जो करत नसेल, म्हणजे ज्ञानासाठी प्रवण होत नसेल, ज्ञानमार्गाकडे वळत नसेल, तर ती त्याच्या दृष्टीने काय आहे? ती निशा आहे. म्हणून म्हणतात सर्व भूतानां या निशा, सर्व प्राणीमात्रांची जी निशा आहे, रात्र आहे. अर्थात परमार्थ दर्शन, जी ब्रह्मविद्या ज्याला म्हणतात की या विद्या सा विमुक्ते, जी विद्या तीच आहे की जी आपल्याला मुक्त करते, जन्म मरणाच्या बंधनातून सोडवते, तिलाच काय म्हणतात? विद्या असं म्हणतात. आणि ती त्या विद्येमध्ये संपूर्ण प्राणीमात्र झोपलेले आहेत. न करीती विचार का हिताचा. तुकोबाराय म्हणतात ना, काय हे लोक हिताचा विचार का करत नाही, का झोपलेले आहेत, का बरं कल्याण मार्गाचं अनुसरण करत नाहीत, असं तुकोबाराय देखील कळवळेनं दया अंतकरणात धारण करून बोलतायत.
करुणेपोटी सर्व भूतानां निशा अर्थात परमार्थ दर्शन जे आहे हे संपूर्ण प्राणीमात्रांची निशा आहे, अर्थात हे परमार्थ दर्शनाकरता प्रयत्न करत नाहीत. आता ही निशा यांना का म्हटलं? कारण निशा जी आहे, अंधकार जो आहे, अंधकारामध्ये कोणताही व्यवहार घडत नाही. अंधकार जो आहे तर हा सर्वांना अंधकारमय करून टाकत असतो. आपण पहा, जरी या ठिकाणी एवढे पदार्थ आहेत परंतु रात्र झाले, काळोखा अंधार झाला, अंधाराचं स्वरूपही काळोखा आहे आणि तो अंधार सर्वांना अंधकार स्वरूप करून टाकतो. म्हणजे त्या अंधकारामध्ये कोणताही व्यवहार होत नाही. काही एक त्या बुद्धीचा, आपल्या वृत्तीचा, आपल्या दृष्टीचा त्या अंधकारामध्ये प्रवेश होत नाही. जसा त्या दृष्टीचा अंधकारामध्ये प्रवेश होत नाही त्याप्रमाणे ही जी निशा आहे अर्थात परमार्थ दर्शन आहे, साधनाने सामान्य पुरुषांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील त्यांच्या बुद्धीचा, स्थूल बुद्धीचा त्या परमार्थ दर्शनामध्ये प्रवेश होत नाही. कारण तत्व जे आहे आपण पाहून आलो अतिशय सूक्ष्म आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शभी, सूक्ष्म बुद्धीलाच अवगम होणारं अशा प्रकारचं तत्व आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश होत नाही. म्हणूनही या जसं रात्रीमध्ये वृत्तीचा प्रवेश विषयांना विषय करू शकत नाही वृत्ती, त्याप्रमाणे यांची जी वृत्ती आहे, सामान्य लोकांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला विषय करत नाही. कारण ती कशी आहे? स्थूल अशा प्रकारची बुद्धी आहे, विषयासक्त आहे, पामर आहे. त्या बुद्धीला परमात्म तत्व कधीही गोचर होणार नाही. आपण पाहिलं धातू प्रसादान महिमान मात्मनः. धातू प्रसादात अर्थात अंतकरणाची शुद्धी लागते, पावित्र्य लागतं, इंद्रियांची शुद्धी लागते, त्यांनाच हे तत्व अवगम होतं. या निशा सर्व भूतानां, जी सर्व भूतांची निशा आहे, परमार्थ तत्वाच्या ठिकाणी हे सगळे काय आहेत? झोपलेले आहेत. आत जागा आहे नाही, आत बाहेर जागा आणि आत निजेले अशा प्रकारची स्थिती झालेली आहे ना. वासुदेवामध्ये आहे ना अभंग की सर्व लोक काय आहे? बाहेर जागे आहेत आणि आत मात्र झोपलेले आहे. सुनी जागवणी जागे बाहेर आत निजेले, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधारणा उजडेले का. बाहेर बोलताना बोलतात पण आतमध्ये काय आहे हे काही कळत नाही. वासुदेव करीतो थेरा वाडी अंत बाहेर दारा, सुनी जागवणी दारापासी. तर ही सगळी काय आहे? रात्र आहे. सुने म्हणजे कोण? हे विकार, हेच कोणी आहेत? कुत्रे आहेत. ते आपण दारामध्ये ठेवत असेल तर आपण हे काय आहोत? अज्ञान रूपी निद्रेमध्येच आहोत. सर्व भूतानां निशा, जी प्राणीमात्रांची निशा आहे अर्थात परमात्म दर्शनामध्ये परमात्म प्राप्तीकरता जर प्रयत्न करत नसतील तर ही सर्व काय आहे? ही निशा आहे. म्हणून त्याला निशा असं म्हटलं. कोणाची निशा? सर्व भूतानां निशा. कारण संपूर्ण प्राणीमात्र जे आहेत आत्मस्वरूपाविषयी जागी नाहीत. आत्मस्वरूपाचं त्यांना विस्मरण झालेलं आहे. मी कोण आहे? कोहम कुत, मी कोण आहे? कुठून आलो? कशा करता आलो? याचं सर्वाचं विस्मरण झालेलं आहे. ते का झालेलं आहे? त्याचंही माऊलीने कारण सांगितलेलं आहे. जे देहाभिमान भुली, देहाचा अभिमान धारण केला आणि मग देहाची बुद्धी देहीची आतली, देहाविषयी, देह म्हणजे मी अशा प्रकारची दृढ बुद्धी झाली आणि मग तया मध्यरात्री झाली. त्याला आत्मविस्वरूपाविषयी काय झालेले आहे? मध्यरात्र झालेली आहे अर्थात निशा झालेली आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच कोणी काय आहे? निशा आहे. त्याचे अनेक कारणं सांगितलेले आहे. 2-3 कारण आपण कायमच चिंतन करत असतो की काय जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. किंवा दुसरी 7व्या अध्यायातली ओवी आहे की जे बहुता एका अवांतरो, अहंकाराचा भूत संचारू, अहंकाराचा भूत लागलं, त्याचा प्रवेश झाला आणि म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. या कारणामुळे आत्मबोधाचा विसर झालेला आहे. आपल्याला रात्र झालेले आहे आणि आपण नारायणाशी विन्मुख झालेलो आहोत. म्हणून तुकोबाला काय म्हणतात? दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख. नारायणाशी विन्मुख आहे ते दुर्बळ लोक आहेत. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. अशी ही निशा की ज्या निशेमध्ये संपूर्ण प्राणी मात्र झोपलेले आहेत अर्थात परमार्थाकरता प्रयत्न करत नाहीत. म्हणून तर तुकोबार आहे पहाटे पहाटे काकड्याच्या अभंगामध्ये, उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा. जन्माच्या हाच संदेश श्रुतीमाता सांगते. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत. उठा जागे व्हा, जे प्राप्त करून घ्यायला पाहिजे ते प्राप्त करून घ्या. उठा म्हणजे सगळे आता जागृत. हा जो उपदेश केलेला आहे हा दिवसा केला का रात्री केलेला आहे? झोपलेल्या माणसाला म्हणजे हा दिवसा
ठळठळी जागृती असताना केलेला आहे. पण ही जागृती कोणती? आपण आता जागृत जरी असलो तरी देखील अज्ञानच आहे. अज्ञानरूपी निद्रेतून उठा म्हणतायत. ही काही वृत्तीलीन झाली त्या निद्रेमधून जागे करत नाही. तर सर्व भूतानाम या निशा, जी निशा, त्या निशेमध्ये सर्व प्राणी मात्र झोपलेले आहेत की ज्याच्यामुळं आपण बळीया बलवान अशा अविद्येमध्ये झोपलो गेलो आणि मग काय म्हणू लागलो की त्याचं वर्णन करत असताना आपल्याला निद्रा लागली. अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि, जो अनादिकालापासून हा जीव अविद्येच्या निद्रेने निद्रिस्त झाला आणि मग ह्या विश्वरूपी स्वप्नाला धंदा जो आहे तर तो त्याच्यामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व गुंतायला लागलेला आहे. आणि त्यानं झालं काय? माऊली म्हणतात त्या निद्रेचा भर एवढा झाला की त्या निद्रेच्या भरानं झालं काय? ते निद्रेचे भरे मी सुखदुःखी म्हणत घोरे. त्या निद्रेच्या भरानं मी सुखी आहे, दुःखी आहे, जन्मणारा मरणारा असा म्हणू लागला हा जीव. आणि अहम ममतेचे थारे ओसनाये साधे. ओसनाये म्हणजे बरळणं. हो, तो काय लागला? बरळू लागला आहे. अज्ञान आलं की पुन्हा अज्ञानाचं कार्य जागृती स्वप्न त्यात बरळू लागला आणि म्हणू लागला हा मी देह मी आहे, हा जनकू हे माता, हा मी गौरवीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हेना. मग ऐसियावळ होणी स्वप्ना धावत भवस्वर्गाची राणा, तया चैतन्य नाम अर्जुना शरपुरुषगा. अशी त्याची काय आहे? सगळी ही निशा आहे. म्हणजे आत्मस्वरूपाविषयी झोपलेला आहे म्हणून त्याला काय म्हटलं? निशा. या सर्व भूतानाम निशा. आणि अशी जी निशा आहे तर त्या निशेमध्ये अर्थात परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी पहिल्या निशा शब्दाचा अर्थ आपण पाहिला परमात्म स्वरूप, परमार्थ दर्शन, जी ब्रह्मविद्या ज्याला म्हणतात, अक्षर स्वरूप की जे जाणला असता या तद अक्षरमाभिगम्यते सा परा. दोन प्रकारच्या विद्या आहेत, एक परा आणि एक अपरा. तर पराविद्या कोणती आहे? या तद अक्षरमाधिगम्यते, ज्या विद्येच्या द्वारा अक्षर अविनाशी स्वरूपाची प्राप्ती होते तिला काय म्हणतात? पराविद्या असं म्हणतात. तर अशा पराविद्येच्या ठिकाणी जे प्राणी मात्र झोपलेले आहेत त्यांना विसर पडलेला आहे. आणि तस्या अशा परमार्थ दर्शनाच्या ठिकाणी, पराविद्येच्या ठिकाणी, ब्रह्मविद्येच्या ठिकाणी संयमी जागृती, संयमी पुरुष जो आहे अर्थात तत्ववेत्ता पुरुष जो आहे हा जागा आहे. म्हणजे परमार्थ दर्शनामध्ये त्याची जी बुद्धी आहे ही जागी आहे. अर्थात त्याला परमात्म तत्वाचं ज्ञान होतं म्हणून काय म्हणतात? संयमी जागृती. अर्थात त्या परमार्थ तत्व ज्याला आत्मसात होतं म्हणून म्हटलेलं आहे की तो जागतो. अर्थात सर्व ठिकाणी तो परमात्म तत्वालाच विषय करतो म्हणून म्हटलं आहे की तस्या म्हणजे त्या परमार्थ दर्शन स्वरूप ब्रह्मविद्या स्वरूप अशा असणाऱ्या त्या रात्रीमध्ये संयमी पुरुष जो आहे तो मात्र जागा आहे. अर्थात त्याला ज्ञान आहे की मी कोण आहे याचं काय आहे? ज्ञान आहे. तो काय म्हणतो? एकदा की ज्ञान झाल्यानंतर तो म्हणतो मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीच एक स्वतः सिद्धू, जो आपणे नसे भेदू नेनोनी जाणे. असं त्याला ज्ञान असतं. म्हणजे अर्थात तो काय आहे? जागा आहे. स्वस्वरूपाची ओळख असणं हेच काय या ठिकाणचं जागा आहे. अविद्या केव्हा जागा होतो? तो जागा केव्हा होतो? मनुष्य झोपेतून उठवल्यानंतर काय होतो? जागा होतो. तसं अज्ञानरूपी निद्रा जी आहे तर अज्ञान गेल्यानंतर मनुष्य काय होतो? जागा होत असतो. तर हे अज्ञान सप्रपंच अर्थात कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती झाली तर त्याच वेळेस खऱ्या अर्थानं काय म्हणता येईल? त्याला जाग असं म्हणता येईल. मग आपण जागे आहोत की झोपलेले आहोत याचा आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे. तस्याम संयमी जागृती. तर त्या परमार्थ दर्शनामध्ये त्याची जी बुद्धी आहे तर ती कशी आहे? अतिशय सूक्ष्म आहे, पवित्र आहे. आणि त्यामुळे त्या बुद्धीचा कारण मनसा वेद इदम माप्तव्यम, मनाच्या द्वारा तो परमात्मा जाणला जातो अशी वचनं आहेत. दृश्यते त्वग्रया बुद्धी अशी वचनं आहेत. याचं जे मन आहे हे कसं आहे? सूक्ष्म आहे, पवित्र असं आहे, अशा स्वरूपाचं आहे. त्यालाच हे परमतत्व जे आहे जो सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती पैगा गौप्यही तया प्रती चावळी जे सुखे असं जे मन आहे त्यालाच हे परमतत्वचा आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून म्हणतात तस्याम संयमी जागृती. अर्थात त्याला नित्य ज्ञान आहे. जरी त्रिपुटींचं ज्ञान झालं, जरी पदार्थ प्रतीतीला आले तरी त्या पदार्थांची प्रतीती त्याला येत नाही. कारण त्याची जी प्रतीती जी आहे
तर ती प्रतीती केवळ पदार्थाला विषय करत नाही, तर ते दृश्य मागं जातं आणि मग त्याला त्या ठिकाणी द्रष्ट्याचाच आत्मसाक्षात्कार होत असतो. दृश्य रूपानं प्रतीतीला येत नाही, कारण आपण प्रक्रिया पाहिली. ज्याही वेळेस वृत्ती ज्या ठिकाणी जाईल, पदार्थाला पाहिल, त्यावेळेस त्या पदार्थाला न पाहता तो पुरुष परमात्म्यालाच विषय करत असतो. पण भ्रमानं सामान्य पुरुष अज्ञानी जीव त्यांना पदार्थ असं म्हणतो. कारण का? पदार्थ मुळी नाहीच आहे. काय? तत्वच आहे, परमात्माच आहे. सत्यतो विठ्ठला कागा हा दाविला, जगदाकार लटिकेची साच दाविले अचळ, पीडित असे काळ किती मून. अर्थात पदार्थ नाहीच, मग आहे काय? तत्वच आहे. पण तत्वालाच भ्रमानं अविद्येमुळं तत्वरूपानं न कळल्यामुळे तो काय ते अन्यथा रूपानं आपणाला प्रतीतीला आलेला आहे. वास्तविक तत्वच आहे. म्हणजे हा जो पुरुष आहे, जे द्रष्टा दृश्य दर्शन जीही काही त्रिपुटी असेल, त्या त्रिपुटीचं दर्शन करत असताना त्याला त्रिपुटी रूपानं प्रत्ययाला न येता हे आघवेची आत्मा, हे सर्व काय आहे? मीच आहे, अशा रूपानं त्याला प्रतीती येते. म्हणून त्या परमार्थ दर्शनामध्ये त्याची तो जागा आहे, अर्थात त्याला ज्ञान झालेलं आहे. सर्व काही वासुदेव सर्वमिदम, सर्व काही परमात्मा आहे, अर्थात सर्व काही मीच आहे, असं त्याला ज्ञान झालेलं आहे. म्हणून म्हणतात तस्याम संयमी जागृती. त्या परमार्थ दर्शनामध्ये खऱ्या अर्थानं संयमी पुरुष, अर्थात आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे, तर तो पुरुष जागा आहे. तर त्या परमार्थ दर्शनामध्ये जागा आहे, ब्रह्मविद्येमध्ये जागा आहे, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे. पहिला पूर्वार्ध संपला. यस्याम जागृती भूतानी, यस्याम भूतानी जागृती, यस्याम भूतानी जागृती. जागृती कोणतं रूप आहे? बहुवचन आहे ना. भूतानी बहुवचन असल्यामुळं काय असणार? जागृती ही बहुवचनच असणार. भूतानी, यस्याम भूतानी जागृती, ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत. आता ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत, तर ती पश्यतः मुने सा निशा. पश्यत सा, ती पश्यतः मुने निशा, ज्ञात्या पुरुषाची काय आहे? रात्र आहे. आता यस्याम भूतानी जागृती, ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत. ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत, म्हणजे प्राणी मात्र जागे कुठे आहेत? विषयांच्या ठिकाणी, त्रिपुटीच्या ठिकाणी, द्वैताच्या ठिकाणी प्राणी मात्र जागे आहेत. व्यवहाराच्या ठिकाणी प्राणी मात्र जागे आहेत. त्यांना त्रिपुटीचं ज्ञान आहे, त्रिपुटीचं भान आहे, त्रिपुटी सत्य आहे, व्यवहार सत्य आहे, तो माझ्या अनुकूल आहे, माझ्या सुखाला कारणीभूत आहे, माझ्या दुःखाला कारणीभूत आहे. अनुकूल असेल तर स्वीकारा करतो, प्रतिकूल असेल तर त्याग करतो. ह्या सर्व गोष्टी पुरुष करतो. पण यस्याम, आता यस्याम भूतानी जागृती. आता यस्याम या ठिकाणचं यस्याम कोण आहे? ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागता, यस्याम भूतानी जागृती, ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत, अशी निद्रा. अशी कोणती निद्रा आहे? ही अविद्या निद्रा आहे. पूर्वी आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये निशा पाहिली, परमार्थ दर्शन, ब्रह्मनिष्ठा, ब्रह्मात्म दर्शन, ब्रह्मविद्या, आणि या ठिकाणची निद्रा आहे उत्तरार्धामध्ये अविद्या निद्रा. हे अविद्यारूपी निद्रेमध्ये ही जे प्राणी मात्र आहेत जागृती, भूतानी यस्याम भूतानी जागृती, ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत. जागे कुठे आहेत? अविद्येमध्ये जागे आहेत, अविद्या कार्यामध्ये जागे आहेत. अविद्या कार्यालाच सत्य समजतात आणि त्याच्यामध्ये ते व्यवहार करत असतात. आणि परंतु ज्ञात्या पुरुषाला मात्र ती काय आहे? पश्यता मुने सा निशा. तर ती ज्ञात्या पुरुषाला मात्र अविद्या जी आहे ही निशेप्रमाणे आहे, अर्थात रात्रीप्रमाणे आहे. यस्याम भूतानी जागृती, जिच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत. प्राणी मात्र जागे कुठे आहेत? मग अविद्येमध्ये जागे आहेत, अविद्या कार्यामध्ये जागे आहेत. मला हे करायला पाहिजे, इदम्य स्यात् इति इच्छा, कामशब्दिता, अनेक प्रकारच्या वासनाने युक्त होऊन आपल्याला मला हे आत्तापर्यंत मी हे केलं, मला आणखीन हे करायचं आहे, हा सर्व विचार कुठे आहे? अविद्येमध्ये आहे, अज्ञानामध्ये आहे. जोपर्यंत ग्रंथीचा मोक्ष झाला नाही तोपर्यंत हे सगळे विचार आहेत. ते संपूर्ण प्राणीमात्रांना ज्ञान झाले नसल्यामुळे द्वैत त्रिपुटी जी आहे सत्यरूपानं प्रतीतीला येत असते, आणि त्यामुळं ते संपूर्ण प्राणी मात्र ह्या अविद्येमध्ये मात्र काय आहेत? जागे आहेत. साच रूपाड होते अविद्येचे कवाड,
स्वप्नाचे काबाड वैरी निद्रा. आता मला काय अर्थ कळे ना. यस्याम जागृती भूतानी, तर यस्याम भूतानी जागृती, ज्याच्यामध्ये संबंधित ओवी आहे पण अर्थ सांगायला पाहिजे, पण आता मला लगेच. यस्याम जागृती भूतानी, तर भूतानी यस्याम जागृती, ज्याच्यामध्ये प्राणी मात्र जागे आहेत, अर्थात अविद्येमध्ये जागे आहेत. आणि पश्यतः मुने सा निशा, ज्ञात्या पुरुषाला मात्र ती निशा आहे. कोणती निशा आहे? अविद्या रात्र. अविद्या रात्र हीच काय ना त्या पुरुषाला निशा आहे. आता अविद्या जी आहे ती निशा का आहे? कारण तो त्याला संपूर्ण जगत जे आहे हे मिथ्यारूपानं प्रतीतीला आलेलं आहे. जगताविषयी सत्यत्व बुद्धी राहिलेली नाही. आता सत्यत्व बुद्धी जर राहिली नाही तर मग आता त्याच्याकडे त्याची प्रवृत्ती होईल का? त्याची प्रवृत्ती होणार नाही. कितीही तहानलेला मनुष्य असला आणि तर मग मृगजळ पाहिलं दुपारच्या प्रहरी आणि मग पळत सुटला, असा कोण आहे का वेडा एखादा कोणीतरी? कोणी त्या मृगजळाला पाहून पळत सुटणार नाही. तसं करता कर्म करण त्रिपुटी, सगळी त्रिपुटी मिथ्यारूपांजरा प्रतीतीला आली, त्याची आता प्रवृत्ती होईल का? नाही. भाष्यकाराने अवतरण करत असताना असं सांगितलेलं आहे की हा जो ज्ञाता पुरुष आहे आणि अज्ञानी पुरुष आहे तर याला कर्माची प्रवृत्ती राहिलेली नाही. कारण का? सर्व आत्मा एवाभूत, त्याला सर्व त्रिपुटी आत्मरूपानं प्रतीतीला आलेले आहे. त्यामुळे तो कर्माचा अधिकारी नाही. यानं संपूर्ण कर्मांचा परित्यागच केला पाहिजे. कारण कर्माचा अधिकारी कोण आहे हे सांगत असताना वर्णाश्रम वयोवस्था अभिमानो यस्य विद्यते तस्यैव निषेधाश्च विदया सकलापि. पंचदशीमध्ये श्लोक आहे. वर्ण, आपण ब्राह्मण आहोत, क्षत्रिय आहोत, वैश्य आहोत, कोणत्या वर्णामध्ये आहोत? वर्ण, वय, आपलं वय काय आहे? अवस्था कोणती आहे? तर बाल अवस्था आहे, ब्रह्मचारी आहे, गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे की संन्यासी आहे. प्रत्येकाचा प्रत्येक त्या मनुष्याचा आपापल्या वर्णाविषयी काय असतो? अभिमान असतो. मग त्यांना त्या वर्ण वय अवस्था अभिमान यस्य विद्यते, त्याविषयी ज्याला अभिमान असेल तस्यैव निषेधाश्च विदया सकलापि, विधी आणि निषेध त्यालाच विषय करतात. तर जो त्याच्या तिन्हांच्या आती जो झालेला आहे त्याला मात्र हे विषय करत नाही. तर तो पुरुष जो आहे त्या तिघांच्याही आतीच झालेला आहे. अर्थात स्थूल शरीर असेल, सूक्ष्म असेल, कारण असेल, त्याच्याही तो आतीत झालेला आहे. किंवा पंचकोश ज्याला म्हणतात, पंचकोशांचाही समावेश या तिन्ही शरीरामध्येच होतो. अन्नमय असेल, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, या सगळ्यांचाही जो आतीत झालेला आहे. तर अशा पश्यतः मुने, हे त्या ज्ञानवान पुरुषाला पश्यतः म्हटलेलं आहे. तर त्याला कर्म करण्याची आता आवश्यकता नाही. कारण ही कर्म कुठपर्यंत करायची आहे? साधना कुठपर्यंत करायच्या आहेत? जवरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची या साधना बजावे लागे. आणि मग तृप्ती झाली या दैशी, साधने सरती अपैशी. साधनांचा परित्याग करावा लागत नाही, साधनं आपोआप गळून पडतात. साधने सरती अपैशी, आत्मतुष्टी तैसे कर्मे नाही. एकदा आत्मसंतुष्ट झाला मग आता कर्म करण्याची काही एक आवश्यकता नाही. म्हणून ह्या ज्ञात्या पुरुषानं कर्माचा परित्याग करावा. ज्ञानी पुरुष वेगळा आणि अज्ञानी पुरुष वेगळा असा विभाग दाखवण्याकरता हा श्लोक आलेला आहे. असं अवतरण भाष्यकारांनी केलेलं आहे. भगवान आचार्य भगवान शंकराचार्यांनी केलेलं आहे. पश्यतः मुने सा निशा, अशा ज्ञानी पुरुषाला ती अविद्या जी आहे हे निशा आहे, रात्रीप्रमाणे आहे. कारण तो द्वैतामध्ये त्रिपुटीमध्ये कोणताही व्यवहार करत नाही. कारण काही करण्याकरता आपल्याहून भिन्न पदार्थ असावा तर मग काही करावं, आपल्याकडून भिन्न काही राहिलंच नाही. हे आघवेची आत्मा, आघवेची आत्मा हे सर्व आत्मरूप आहे असं ज्याला प्रतीतीला आल्यामुळे, त्या त्रिपुटी संपूर्ण मावळून गेल्यामुळे त्याच्याकडून कोणताही व्यवहार घडत नाही. त्यामुळे तो अविद्यारूपी निद्रेमध्ये चवळा ढवळ करत नाही. तो अवाच्य अशा स्वरूपामध्ये अस्थित राहत असतो. म्हणून म्हणतात की पश्यतः मुने सा निशा, ज्ञानवान पुरुषाची ती निशा आहे. अर्थात अविद्या हेच काय आहे? निशा आहे. अविद्या, अज्ञान म्हणा, संसार जगत ही सर्व त्याची निशा आहे. तो त्यात पडत नाही. तो म्हणे मी वेगळा आहे, तो म्हणतो की या सर्वाहून मी वेगळा आहे असा त्याचा बोध असतो. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले, आणि जीव जेथ चेले तेथ निद्रितो जो. आता श्लोकाच ओवीचा अर्थ आपण श्लोकातच सांगून टाकला. पहा, भगवान म्हणतात अर्जुनाला, देखे पहा काय? भूत जात निदेले तेथेची जया पाहले. ज्या ठिकाणी भूत जात अर्थात प्राणी मात्र, प्राण्यांचा समुदाय ज्या ठिकाणी झोपलेला आहे,
प्राणी जात निदेले. प्राणी मात्र ज्या ठिकाणी झोपलेले आहेत त्याच ठिकाणी ज्याला पाहिले अर्थात ज्याला पाहिलेलं आहे अर्थात उजाडलेलं आहे. जिथं सामान्य मनुष्य झोपलेले आहेत तेथेच ज्या पुरुषाला उजाडलेलं आहे आणि आणखीन जेथं जीव चेले ज्या ठिकाणी जीव जागृत आहेत, जीव जागे झालेले आहेत, चेले म्हणजे जागे झालेले आहेत, त्या ठिकाणी तो पुरुष तो महात्मा झोपलेला आहे. असा श्लोकाप्रमाणेच या ओवीचा अर्थ आहे, काही फरक नाही. भूतजात निदेले प्राणी मात्र झोपलेले आहेत. आत्ताच आपण पाहून आलो भूतजात अर्थात प्राणी समुदाय, संपूर्ण प्राणी समुदाय हे जे आहे विरळा ऐसा कोणी तुका त्याचे लोटांगणी तो अपवाद आहे. परंतु सामान्य जे आहेत भूतजात निदेले, भूत प्राणीजात, जात म्हणजे समुदाय, संपूर्ण जवळजवळ जात म्हटल्यानंतर बहुतांश लोक, कारण बहुतांश लोक जे आहेत काय सगळे क्वचित एखादा मुक्त महापुरुष असतो. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित येतती सिद्धये तथापि सिद्धानां कश्चिन माम वेत्ति तत्वतः. कुणीतरी विरहात असतो म्हणून भूतजात भूतांचा समुदाय प्राणी मात्र असं म्हटलेलं आहे. कारण बहुतांश लोक काय झालेले आहेत तर त्या मोहरूपी त्या मदिरेचंच पाणी पिलेले आहे. झालं काय बाबा गोष्ट सांगत असतात. एक पुरुष जो आहे तर तो त्याला काय म्हणतात पाहतो गांजा, त्याला काय शब्द आहे भांग हां. तर ते भांग पित असायचा, नेहमीच भांग प्यायचा गावामध्ये. आणि ते भांग चढल्यानंतर हसायला लागला की हसायलाच लागायचा, रडायला लागला तर रडायलाच लागायचा. अशा गोष्टी घडायच्या आणि लोक त्याला म्हणजे पहाना कसला वेडा आला म्हटले, रोजच त्याला नावं ठेवायचे. त्याला वाटलं रोजच मला वेडा म्हणतात, आता आपण यांच्याकडं पाहू. मग त्यानं काय केलं, एक भांगेचं पोतच आणलं आणि सामुदायिक जी विहीर आहे तर त्या विहिरीमध्ये त्या पूर्ण भांगेचं पोतं टाकलं. त्याचा अर्क जो आहे हा अर्क सगळा विहिरीच्या पाण्यामध्ये उतरला. आणि मग लोकांना काय माहिती, रोजच्या नियमाप्रमाणे सर्वजण त्या विहिरीचं पाणी आणू लागले आणि सर्वजण गावात त्या दिवशी तो काय भांग प्याला नाही. आणि त्या दिवशी तो सर्व लोकांची मजा पाहू लागला. हे लोक बाहेरून लोक येऊ लागलेत, म्हणजे काय स्थिती आहे, सर्वच लोक असे वेडे कसे झाले. तर त्या पुरुषाला म्हटले तुम्ही तर रोज असे करत होते, आज तुम्ही तर पूर्वस्थितीमध्ये आहात, म्हणजे तुम्ही मूळ स्थितीमध्ये आहात आणि हे लोक असे का करतात. तो म्हणतो मला काही माहिती नाही, पण यदा कदाचित असं झालं असावं काय कुआ में भंगा पड गया. म्हणजे विहिरीमध्ये यदा कदाचित ते भांग पडले असेल आणि त्या विहिरीचं पाणी पिलेले असावे. तसं हे जगत जे आहे झालं काय म्हणतात, सर्वजण या अविद्यारूपी किंवा मोहरूपी विहिरीचं काय केलेले आहे, सर्वांनी पाणी पिलेलं आहे. त्यामुळे असे क्वचित एखाद्याला भ्रम व्हावा ना, सगळ्यांनाच भ्रम कसा झाला. सगळेच हसायला लागले का हसतात, रडायला लागले की रडतात, स्वतःला करता भोगता मी म्हणजे देह, अशी एवढी दृढबुद्धी कशी व्हावी, एखाद्याला व्हावी क्वचित. पण असं झालं कशामुळं, तर त्याचं उत्तर काय कुआ में भंगा पड गया. सगळेच मोहरूपी या विहिरीतलं पाणी पिले आणि त्याच्यामुळे सर्वांवरती अशी स्थिती प्राप्त झालेली आहे. म्हणून म्हणतात भूतजात, अनेक प्रकारचा समुदाय बहुतांश लोक असल्यामुळे जास्त म्हणून भूतजात म्हटलेलं आहे. भूतजात निदेले ज्या ठिकाणी झोपलेले आहेत. कुठे झोपले आताच आपण पाहून आलो की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपले आहेत. परमार्थ दर्शन, परमार्थ कशाला म्हणतात, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ काय असेल तर मोक्ष जो आहे त्यालाच खऱ्या अर्थानं परमार्थ असं म्हणतात. तर त्या मोक्ष स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मविद्येसाठी जे काही प्रयत्न असतील, अर्थात केवळ ज्ञानसाधन मार्गच नाही तर प्रवृत्ती मार्गापासून मोक्षाकरता जे जे काही आवश्यक असतील त्या साधनावर जर आरूढ नसतील तर सगळेच लोक काय आहेत, जे आरूढ नसतील, परमार्थ पथिक नसतील, परमार्थ मार्गाचे वाटक्रमणा करत नसतील तर हे सगळे लोक काय आहेत, निजलेले आहेत, झोपलेले आहेत. आपल्या स्वार्थाच्या ठिकाणी जिथं खरा स्वार्थ आहे तिथं मात्र काय आहेत, झोपलेले आहेत. परमार्थ ज्याला म्हणतात का इंद्रिया हितासी जे जे निके ते सदाची इंद्रिया दुःखे. आणि एरवी सोपे योगासारखे काय आहे, परमार्थासारखं सोपं काही नाही. परंतु जे चांगलं आहे, ज्यात कल्याण आहे त्या इंद्रियांना नको वाटतं आणि नको तिकडे इंद्रिय धावा घेत असतात. असा इंद्रियांचा स्वभाव आहे. त्यांना आवरण्यासाठीच भगवान आपल्याला शिकवतात. भूतजात निदेले जे प्राणी मात्र जे आहेत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि तेथेची जया पाहले. आणि जया म्हणजे ज्ञात्या पुरुषाला संयमी पुरुष आहे, तत्वज्ञ पुरुष आहे, म्हणूनच वासनाशा सहित असणारा असा तत्वज्ञ पुरुष आहे. स्थितप्रज्ञ जो आहे
तर त्याला तेथेची पाहिले, तेथच त्याला पाहिलेला आहे, अर्थात उजाडलेला आहे. परमात्मा तत्वाचा अपरोक्ष आत्मसाक्षात्कार झालेला आहे. तत्वज्ञानाविषयी कुठलाही संदेह नाही. निसंदेह अशा प्रकार तत्वज्ञान झालेलं आहे. विद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. परावर असणाऱ्या परमात्म्याचं आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे संशय नाश झालेला आहे. हृदयग्रंथी नाहीशा झालेल्या आहेत. तेथेची जया पाहले, त्या ठिकाणी म्हणजे परमात्मा तत्वाच्या ठिकाणी त्याला उजाडलेला आहे, त्याला ज्ञान झालेलं आहे. आणि जीव जेथ चेले, आणि जीव ज्या ठिकाणी जागे आहेत. जीव जागे कुठे आहेत? अविद्येमध्ये जागे आहेत, संसारामध्ये जागे आहेत. प्रेय जो मार्ग आहे, दोन प्रकारचे मार्ग आहेत. श्रेय मार्ग आणि एक आहे प्रेय मार्ग, कल्याणाचा मार्ग आहे. आणि एक प्रेय मार्ग इहलोकातील भोगांचा किंवा पारलौकिक भोग प्राप्तीचा मार्ग आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस तव संपरित्य विविनक्ती धीरहा. श्रेयो धीरो प्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमात वृणीते. श्रुतीमाता सांगते श्रेय आणि प्रेय दोन मार्ग आहेत. तव संपरित्य विविनक्ती धीरहा, दोन्ही मार्ग एकत्र येतात, साधकाकडे येतात. पण धीर पुरुष जो आहे त्याचा विवेक करतो, त्यांना वेगळं करतो, पृथक्करण करतो. आणि केल्यानंतर श्रेय धीरो, धीर जो पुरुष आहे तर धीर पुरुष श्रेय मार्गाचं अनुसरण करतो. आणि जो काही ज्याला चिंता आहे, भूत भविष्याची चिंता आहे, स्वतःचा भार आपल्याकडे घेणार आहे, तर तो पुरुष मात्र प्रेयाचं अनुसरण करतो. प्रेय मंद हा जो पुरुष आहे त्याला मंद म्हटले श्रुतीमात्यानं. जो उद्याची चिंता, स्वतःची चिंता स्वतः करतो, असा जो मंद पुरुष आहे, तर तो पुरुष का बरं प्रेय मार्गाचं अनुसरण करतो? त्याचं कारण सांगितलेलं आहे, योग क्षेमात ऋणीते. ज्याला योग आणि क्षेमाची चिंता आहे, मला काहीतरी प्राप्त करावं, प्राप्त झाल्यानंतर त्या संपत्तीचं रक्षण करावं, अशी चिंता त्याच्या ठिकाणी आहे, तर तो पुरुष श्रेय मार्गाचं अनुसरण करत नाही, तो प्रेयाकडे धाव घेतो. आणि हा पुरुष मात्र श्रेयाकडे धाव घेत असतो. आपलं जेणेकरून कल्याण कशानं होईल. आत्तापर्यंत अनादिकालापासून आपल्या पाठीमागे लागलेली जी जन्ममरण परंपरा आहे ही खंडित कशानं होईल यासाठी अहर्निश रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. सुख सेज गुड चित्ती न लगे अनेक नाठवे घरदार पळाली तहान भूक, अशी त्याची स्थिती झाली. काही मी उद्धार पावेन अशी त्याची स्थिती झालेली असते. तर जीव जेथ चेले, जीव ज्या ठिकाणी जागे आहेत तेथ जो निद्रितू, जो म्हणजे हा स्थितप्रज्ञ पुरुष झोपलेला आहे. अर्थात द्वैतामध्ये काही खटपट करत नाही, कारण त्याला माहिती आहे मिरच्याच्या बाजारात गेला ठसका आल्याशिवाय राहणार नाही. द्वैत जेवढं आहे तेवढं काय सर्व दुःखाला कारणीभूत आहे. दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेने तोंडे बोलती वेद. वेदांना देखील हेच सांगितलेलं आहे, य यह नानेव पश्यसी मृत्यस्स मृत्युम आपनोती य यह नानेव पश्यते. त्यामुळे तो द्वैताच्या फंदामध्ये पडत नाही, उलट आपली वृत्ती जी आहे त्या विषयांपासून परावर्तित करून अखंड अहर्निश काय करतो, आत्मचिंतन करण्यामध्येच मग्न राहत असतो. तेथ जो निद्रित तिकडे द्वैतामध्ये जात नाही, त्याची बुद्धी तिकडे प्रविष्टच होत नाही, कारण त्याला माहिती याच्यामध्ये काही एक लाभ नाही. तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तोची तो निरुपाधी, तोच असं त्याचं आत्तापर्यंत वर्णन केलं की जो ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे आणि अविद्या कार्य ही संपूर्ण त्रिपुटी जगत प्रपंच या ठिकाणी मात्र झोपलेला आहे. त्याला केव्हाही मी म्हणजे देह आहे, देह संबंधी माझे आहेत असं कधीही विपरीत ज्ञान त्याच्या ठिकाणी जागं होत नाही. मी म्हटलं की त्याचा अहंकार जो आहे हा अहम केवळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन बसतो, अनात्म पदार्थांच्या ठिकाणी केव्हाही जात नाही. निसंदेह त्याला ज्ञान असतं. आणि असा पुरुष कसा आहे, तोच तो निरुपाधी. तो निरुपाधिक आहे अर्जुना, तो निरुपाधिक अशा स्वरूपाचा आहे. त्यानंतर तो स्थिरबुद्धी, त्याचीच खऱ्या अर्थाने स्थिरबुद्धी होते. जोपर्यंत विषयांचं मिथ्यात्व कळालेलं नाही, द्वैताचा मिथ्यात्व निश्चित झाला नाही, तोपर्यंत बुद्धीची स्थिरता केव्हाही होणार नाही. तृष्णेचा तो काहो कहावितो, त्याला तृष्णा जी आहे हे शांत बसू देत नाही.
म्हणून ज्याला असं आत्मज्ञान झालेलं आहे तोच खऱ्या अर्थानं स्थिर बुद्धी झालेला आहे आणि तोची निरवधी मुनीश्वर जाणे, तोच निरवधी अमर्याद गंभीर अशा प्रकारचा मुनीश्वर आहे, असा ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे. तोच तो निरुपाधी, तोच खऱ्या अर्थानं निरुपाधिक आहे. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. याच्या चित्तामध्ये संसार नाही, संसाराविषयी सत्यत्व बुद्धी नाही, आसक्ती नाही, मोह नाही, आकर्षण नाही, मिथ्यात्व बुद्धी झालेली आहे. तो खऱ्या अर्थानं काय आहे? निरुपाधिक अशा स्वरूपाचा आहे. तुकोबारायांचा एक अभंग त्यामध्ये निरुपाधिक झालो असा एक अभंग आहे. तर हो ते तर झालंच. तर आमची स्थिती अशी आहे असा अर्थाचा एक अभंग आहे. तोच तो निरुपाधी, उपाधी रहित केव्हा होतो मनुष्य? उपाधीचं लक्षण काय आपण रोज पाठामध्ये ऐकतो, विशेषण आणि उपाधी. विशेषण काय करतं? आपले धर्म दुसऱ्यावर टाकतं, त्याला म्हणतात विशेषण, त्याने युक्त होतो तो विशिष्ट. आणि उपाधी जी आहे आपले धर्म त्या उपहितावर न टाकता उपाधी स्वतः वेगळी राहते आणि आपल्याला ज्ञान करून देते, तिला काय म्हणतात? उपाधी असं म्हणतात. तसं याचं हे सर्व जे आहे, जरी तो शरीरामध्ये असला, शरीरामध्ये प्राण असले, पण तरी देखील त्याचे स्थूल देह असतील, सूक्ष्म देह असतील, कारण देह असतील, हे सर्व काय आहेत? उपाधी आहेत. अर्थात ते आपले धर्म जे आहेत तर ते आपले धर्म त्याच्यावर टाकत नाही. स्थूल देहाचे धर्म कोणते? जन्म मरण असेल, सूक्ष्म देहाचे काम करत असतात विकार असतील, त्याचप्रमाणे कारण देह म्हणजे अज्ञान, तर हे विकार त्याच्यावरती कधी आच्छादन करत नाही. तो म्हणे मी वेगळा आहे. या तिन्ही उपाधी तिन्ही अवस्थाचेद्वारे उपाधी उपहिताकारे भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे हे ते हे आघवेची मी द्रष्टा, ऐसे अनुभवाचा धेडा. काय? बोधाचा माझे वटा धेंडा जो नाचे. तर असा जो निरुपाधिक झालेला आहे. अर्थात या ठिकाणी निरुपाधिक कसा करायचा हे जर पाहायचं असेल तर 35 प्रकरण काढायचं आणि ह्या 5ही कोशापासून आपल्याला कसं विलग करायचं? अन्नमय कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, त्याचे कोणते कोणते हेतू दिलेले आहेत. अन्नमय कोश का आत्मा नाही? प्राक्चोर्ध्वम तदभावतः. त्याचप्रमाणे अन्नमय प्राणमय कोश आत्मा का नाही? जडत्वात यथा घटादिवत. त्याचप्रमाणे विज्ञानमय कोश का आत्मा नाही? काय? अहंता ममताम गेहे देहादोच करोति यः कामाद्यवस्थया भ्रांतो नासव आत्मा मनोमय. अहंता ममता करतो म्हणून तो मनोमय कोश आत्मा होऊ शकत नाही. बुद्धी का आत्मा होऊ शकत नाही? विज्ञानमय. त्याचंही कारण सांगितलेलं आहे की विलयादी अवस्थावत्वात बुद्धी जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे, सुषुप्तीमध्ये नाही आहे. अर्थात ते आपलं स्वरूप असणं शक्य नाही. आनंदमय कोश जो आहे, आनंद आपल्याला नित्य होत नाही. याचं कारण काय आहे? कादाचित कत्वात. अर्थात या 5ही कोशांचा निराश केला म्हणजे 3ही देहांचा निराश झाला आणि मग तो शुद्ध अशा प्रकारच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विराजमान होतो. त्याला म्हणतात निरुपाधी. ऐसा जो निरुपाधी, ह्या सगळ्या उपाधीहून वेगळा आहे असं समजणं हेच खऱ्या अर्थानं निरुपाधिक होणं आहे. अर्जुना तो स्थिर बुद्धी. आणि असा जो निरुपाधिक झालेला आहे, अनात्म पदार्थांचा संबंध ज्यानं पूर्णपणे सोडलेला आहे, तर तोच खऱ्या अर्थानं स्थिर बुद्धीचा होतो. तोपर्यंत बुद्धी स्थिर राहत नाही. कारण मन जे आहे तर ते मन विषय त्या बुद्धीला ओढत असतं आणि त्या मनाला इंद्रिय ओढत असतात. पण एकदा की ते तत्वज्ञान झालं की सर्व याचं कारणच बुडापासून जर उखडून गेलं तर आता पुन्हा ते झाड फुटेल का? फुटणार नाही. आता त्याचं मूळ जे आहे ज्याच्यावरती सगळा विस्तार होत होता त्या आज्ञानच आता निवृत्त केलेला आहे. त्यामुळे आता तोच स्थिर बुद्धी झालेला आहे. त्याचीच बुद्धी खऱ्या अर्थानं स्थिर आहे. आणि स्थिर काय असेल? खऱ्या अर्थानं परमात्माच स्थिर आहे. कारण तो व्यापक आहे. व्यापकात क्रिया होत नाही. क्रिया व्यापकात होत नसते, परिच्छिन्नामध्ये क्रिया होते. आणि परमात्मा व्यापक आहे. योवै भूमा तत्सुखम. तोच परिपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून त्यानं त्या परमात्म्याला विषय केलेला आहे. परमात्मा तत्व मीच आहे असं त्याला ज्ञान झालेलं आहे. आणि म्हणून पूर्ण बोध त्याला झाला असल्या कारणानं त्या परमात्म स्वरूपाशी समरस झाले असल्यामुळे पूर्ण अंते वेठलो सैंग आम्हीची दाटलो.
पूर्ण अहंता अर्थात पूर्ण स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे आता सर्व ठिकाणी मीच मी कोंडून भरलेलो आहे असं बोध झाल्यामुळे त्याची बुद्धी असा जो परमात्मा आहे त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी म्हणून पूर्ण ते झाला वल्लभ, जो पूर्ण स्वरूपाचा पती तो झालेला आहे अर्थात पूर्ण स्वरूप ज्यानं वरलेला आहे म्हणून तो खऱ्या अर्थानं काय झालेला आहे, स्थिर बुद्धीचा झालेला आहे. कारण स्थिर परमात्मा आहे, परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर केलेली आहे म्हणूनच त्याच वेळेस खऱ्या अर्थानं स्थिर बुद्धीचा होतो. केवळ काही काळ स्थिर करणं याला स्थिर म्हणत नाही. समाधीमध्ये गेलं पण जोपर्यंत समाधीमध्ये आहे तोपर्यंत विक्षेपाचा अभाव आहे, चित्त स्थिर आहे. परंतु बाहेर आल्यानंतर पुन्हा काय होतो, जसं पेराचा उरूस भरतो बाबांच्या भाषेत, पुन्हा काय भरतो, पेराचा उरूस भरतो, तसं ही स्थिर बुद्धी नाही. हे आत्मज्ञानाच्या द्वारा प्राप्त झालेली स्थिर बुद्धी आहे. ती कशानेही भंगत नाही. कितीही अनुकूलता येवो कितीही प्रतिकूलता येवो त्याचा काही एक चित्तावर त्याचा परिणाम होत नाही. त्रिविध मुख्य आगवे उपद्रवाचे मिळावे वर पडिले नव्हे वाकुडा. जो वर पडिल्या म्हणजे प्राप्त झाले असतात. तीनही प्रकारचे दुःख एकाच वेळी जरी प्राप्त झाले तरी त्याचं काही एक बिघडत नाही. चिदाकाशस्य नो हानिर नवा लाभ इति स्थिती ही. मी चिदाकाश स्वरूप आहे, माझ्यावर कशाचाही काही एक परिणाम होत नाही असं त्याचा बोध असतो. त्यालाच म्हणतात खऱ्या अर्थानं स्थिर बुद्धी. अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर. तो निरवधी हे एका ठिकाणी पुन्हा काय आलेलं आहे, विशेषण आलेलं आहे. तो मुनीश्वर आहे आणि निरवधी आहे. अवधी म्हणजे मर्यादा, अवधी म्हणजे मर्यादा, त्याला मर्यादा नाही, त्याला मर्यादा नाही, अमर्याद अशा स्वरूपाचा आहे. त्याचा आनंदही अमर्याद आहे. तो अमर्याद स्वरूपाला प्राप्त झालेला आहे त्यामुळे त्याचं स्वरूपही अमर्याद आहे. आणि आनंद अर्थात देश काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मदभक्त सदा सेविती. अशा अमर्याद स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. जेवढे तयाचे ज्ञान तर बोला काय पुढे, त्या ज्ञानानं व्यापक आत्मस्वरूपाला विषय केलेलं आहे. तोची तो निरवधी. आता अवधीरहित मर्यादा रहित हा समुद्र असतो. मग समुद्र कसा असतो याचा विचार आपल्या पुढच्या श्लोकात पाहायचा आहे. अवधी या ठिकाणी फक्त शब्दशः अर्थ समजून घ्या. निरवधी तोची निरवधी अमर्याद म्हणजे अथांग अशा स्वरूपाचा मर्यादा रहित मुनीश्वर आहे. आता मुनीश्वर व्हायचंय. मुनीश्वर होत असताना मुनीश्वर व्हायचं म्हणजे काय व्हायचं यासाठी श्रुतीचा संदर्भ जर आपण घेतला तर श्रुतीमध्ये वचन आहे. काय वचन आहे, मुनी केव्हा होतो, पांडित्यम निर्विद्य अथ बाल्येन तिष्ठासे. बाल्यम च पांडित्यम निर्विद्य अथ मुनी. आणि मग पुन्हा म्हटले मौनम च अमौन, मौने आणि अमौनाचाही परित्याग केल्यानंतर मग तो पुरुष अथ ब्राह्मणा, मग तो ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो असं श्रुतीचं वचन आहे. तर या ठिकाणी काय म्हटलं, अथ पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. पांडित्यम निर्विद्य नाम संपाद्य म्हणजे पांडित्य संपादन करायचं. पांडित्य म्हणजे काय ते आहे. पुन्हा पांडित्य संपादन करायचं. पंडा नाम आत्मविषयका बुद्धी येशांसा पंडिता, त्याला खऱ्या अर्थानं पंडित म्हणतात. किंवा आणखीन एक ठिकाणी व्याख्या आलेली आहे, देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी. ज्याचा देहाभिमान गलित झालेला आहे, परमात्मा तत्वाचा आत्मसाक्षात्कार केलेला आहे, त्याला काय म्हणतात, पंडित असं म्हणतात. असं देशैक गम्याला म्हणतात. अर्थात शास्त्र आपले ब्रह्मविद्येचे प्रतिपादन करणारे आचार्य त्यांच्याद्वारा ज्यांनी अपरोक्ष साक्षात्कार करून घेतलेला आहे असं ज्ञान संपादन करायचं त्याला म्हणतात पांडित्य. आणि पांडित्यम निर्विद्य अर्थात श्रवण करायचं आहे. आणि श्रवण संपादन केल्यानंतर पुन्हा त्या श्रवणावर थांबायचं नाही. कारण श्रवणात कोण्या एखाद्या विरळ्या अधिकारी पुरुषालाच ज्ञान होऊ शकतं, सर्वांना ज्ञान होऊ शकत नाही. प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये फावे. विपाये कदाचित एखाद्यालाच म्हटलेलं आहे. म्हणजे याकरता पुन्हा काय करावं लागतं, विचाररूप दुसरं श्रवण करावं लागतं. मग विचाररूप श्रवणावरती काम भागत नाही, पुन्हा मनन करावं लागतं. मग पांडित्यम निर्विद्य, पहिल्यांदा पांडित्य संपादन करा, ज्ञान आत्मसात करा, आत्मसंपादन करा. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाचं मनन केलं पाहिजे. कारण जे जे करावे श्रवण ते मनने अति परम पावन. महाराज म्हणतात
केवळ श्रवण केल्यानंतर ते ज्ञान परिपक्व होत नाही. त्या परिपक्वता, पावित्रता यायचा असेल, परिपक्वता यायची असेल, ते जे काय आपण श्रवण केलं त्या अर्थाचं पुन्हा मनन करायचं. तर मनन कसं करावं त्यात हे पुन्हा आपण सांगितलेलं आपण ऐकतोच आहोत. युक्तीच्या द्वारा, वेगवेगळ्या उपपत्तींच्या द्वारा, दृष्टांताच्या द्वारा चिंतन करणं, याला काय म्हणतात? मनन असं म्हणतात. तर पांडित्य संपादन करायचं. पांडित्यम निर्विद्यनाम संपाद्य, पुढे मौनेन तिष्ठासेत. नंतर पुन्हा मौनानं राहायचं. मौनाची भाषा म्हणजे काय आहे? हे मनन आहे. म्हणजे मनन करायचं, श्रवण केलेल्या अर्थाविषयी मनन करायचं. आणि पुन्हा पुढे म्हणतात पांडित्यम बाल्यम, म्हणजे बाल्यपणा आणि पांडित्यम निर्विद्य. अर्थात पहिल्यांदा आपण पांडित्य संपादन केलं, मनन संपादन केलं, आणि त्यानंतर म्हणजे बाल्यावस्था, बाल म्हणजे मनन, आणि ते संपादन केल्यानंतर मग तो पुरुष काय होतो? मुनी होतो. म्हणजे या ठिकाणी म्हटलं ना मुनीश्वर, असा जो मुनी आहे. अर्थात श्रवण मनन केल्यानंतर निधिध्यासनाच्या द्वारा ज्यांनी अनात्म प्रत्ययाचा परित्याग करून अखंड आत्माकार वृत्तीच्या द्वारा जी काही देहाविषयी असणारी आत्मत्व बुद्धी, जगताविषयी असणारी सत्यत्व बुद्धी, जगताविषयी असणारी सुखत्व बुद्धी, या बुद्धीचा पूर्णतः निराश झालेला आहे. अर्थात विपरीत भावनेचा पूर्णतः निराश झालेला आहे. आणि निराश झाल्यानंतर निष्प्रतिबंध ज्याला आनंदाची अनुभूती आलेली आहे. पुढे म्हणतात मौन आणि अमौन यांचाही परित्याग करून अर्थात ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिती होणं, त्यावेळेस काय होतो? खऱ्या अर्थानं तो ब्राह्मण होतो. असा तोची निरवधी मुनीश्वर जाणे, तोच खऱ्या अर्थानं निरवधी अमर्याद अशा स्वरूपाचा मुनीश्वर आहे. अमर्याद हा समुद्राप्रमाणे, समुद्र कसा असतो? अमर्याद असतो, अथांग असतो, त्याच्या खोलीला पार नाही. आता हा समुद्राप्रमाणे आहे. याचा विचार जर आपला करायचा म्हटलं तर दत्त महाराजांनी जे काही 24 गुरु केले आहेत ना, तर त्या 24 गुरुमध्ये एक समुद्राला गुरु केलेला आहे. त्या समुद्राची लक्षणं सांगितलेली आहेत. आता माझा श्लोक पाठ नाही. प्रसन्न असतो समुद्र, नेहमी कसा असतो? प्रसन्न असतो. तसं ज्ञानाची मुद्रा नेहमी प्रसन्न असते, गंभीर अशा स्वरूपाचा असतो, त्याची खुली कळत नाही. समुद्राचा तळ घ्यायला गेलं तर लागू शकतो का? नाही, अथांग अशा स्वरूपाचा असतो. तसं याची जी वृत्ती आहे ही अथांग आहे. अर्थात अथांग काय? स्वरूपच अथांग आहे. त्या स्वरूपाला विषय केले असल्यामुळे त्याची वृत्ती काय झालेली आहे? अथांग अशा स्वरूपात झाले. प्रसन्न असतो, आनंदी असतो, तो केव्हाही हिरमुसत्यासारखा होत नाही, गंभीर असतो. त्याचप्रमाणे त्या पुढच्या श्लोकात येणार आहे की अनेक प्रकारच्या नद्या प्रवाहित होऊन कितीही आल्या तरी तो थोडासाही वाढतही नाही आणि कमीही होत नाही. तो स्थिर गंभीर अशा स्वरूपाचा राहतो. त्याप्रमाणे बाह्य गोष्टींचा काही एक परिणाम त्याच्यावरती होत नाही. अनेक प्रकारचं साम्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हा समुद्र जो आहे तर आपलं जल बाष्पीभवनाच्या द्वारा सर्व जगाला देत असतो, तसा हा जो पुरुष आहे तर तो देखील आपलं जे काही ज्ञान आहे हे ज्ञान इतरांना देत असतो. असं अनेक प्रकारचं साम्य आहे. तर असा पुरुष हा निरवधी अमर्याद अशा स्वरूपाचा समुद्राप्रमाणे असतो. आता यानंतर आता कसं आहे, अनेकांची पिंडे मतिर्भिन्ना, प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न आहे. त्यामुळं शास्त्रसंवादी चिंतन करत असताना शास्त्रसंवादी, शास्त्राला अनुसरणारं, कुठेही शास्त्राला विरोध येता कामा नये अशा प्रकारे चिंतन करावं, असे शिष्टांचा परंपरा आहे, पद्धत आहे. मग याकरता अनेकांनी अनेक प्रकारचं चिंतन केलेलं आहे. तर पुढचा श्लोक जो आहे या श्लोकाचं अवतरण करत असताना काहींनी असं चिंतन केलेलं आहे, काहींनी म्हणण्यापेक्षा काश्यकानंद स्वामींनी ह्या पुढच्या श्लोकाला असं अवतरण केलेलं आहे की स्थितप्रज्ञाची आतापर्यंत लक्षणं आपण पाहिली. तुम्ही इंद्रिय संयम करा, विरक्ती असू द्या, तत्वज्ञान असलं पाहिजे, हे सर्व चिंतन असंच केलेलं आहे. विषयामध्ये पतन आहे. मग जे गृहस्थाश्रमी पुरुष आहेत आता ते सर्व सोडून जातील का? मग त्यांच्याकरता हा अध्यायच नाही का? स्थितप्रज्ञ लक्षण त्यांच्याकरता नाहीच का?
तर असं कुणाला वाटू नये आमचं या ठिकाणी बसणं निरर्थक आहे का, हा फक्त संन्यासी ब्रह्मचर्याचाच विषय चाललेला आहे का, असं कुणाला वाटू नये. याच्याकरता स्थितप्रज्ञ जो आहे हा स्थितप्रज्ञ दोन प्रकारचा आपण पाहून आलो. एक व्यवहारातही राहणार आहे आणि एक सर्व संग परित्याग करून मनोनास वासनाक्षय करून तत्वज्ञानपूर्वक त्यानं मनोनास वासनाक्षयाचा अभ्यास केलेला आहे आणि अखंड ब्रह्मानंदे लागली टाळी कोण या देहाते संभाळी, असे ज्यांचं प्रारब्ध शुकाचार्यांसारखं आहे, नित्य विरक्त जीवन आहे, असेही काही लोक आहेत. आणि तत्वज्ञ पुरुष पाहायला गेलं तर आपण पुढे 4थ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. जनकादिकांचं उदाहरण आहे. जे काही राजे झालेले आहेत ते तत्वज्ञ होते, त्यांचं उदाहरण आलेलं आहे. अर्थात राजे लोक गृहस्थी लोक तत्वज्ञ होत नाही असं नाही. मग याकरता त्यांच्याकरता काश्यपानंद स्वामी सांगतात की त्यांच्याकरता हा श्लोक आहे. की काय त्या श्लोकाचं तात्पर्य आहे. प्रारब्ध प्राप्त किती भोग म्हणजे बंधनात कसा सापडत नाही. जो स्थितप्रज्ञ गृहस्थही असू शकतो, त्याची चालती बोलती समाधी असते, पण कसा असू शकतो याकरता सांगितलेलं आहे. जसं समुद्रामध्ये अनेक प्रकारे नद्यांचे प्रवाह आले तरी समुद्र वाढतही नाही आणि कमीही होत नाही, तसं बाह्य गोष्टींचा त्याच्यावरती काही एक परिणाम होत नसेल, त्या विषयांविषयी अंतकरणामध्ये राग द्वेष नसतील, अर्थात त्या विषयांना पाहत असताना कसं पाहत असेल याचा विचार आपण मागे करून आलो आहोत. विषयातही काही आपण पे वाचूनही नाही, मग विषय कवन आणि काही आणि बाधेतील कवना, अर्थात त्रिपुटीचा अभाव. विषय आपल्याहून भिन्न नाहीच असं त्याचा बोध झालेला असल्यामुळे विषयाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. मग विषयांचं स्वरूपच सिद्ध होत नाही, ना भोगत्याचं स्वरूप सिद्ध होत, ना विषयाचं स्वरूप. विषयी नाही, भोगता नाही, तर भोग कुठून घडणार, असं याचा बोध झालेला आहे. अर्थात चिन्मात्र वृत्तीनं सर्व पदार्थांना विषय करत आहे, तर सर्व त्याला चितचित प्रतीत येत आहे. सर्व ठिकाणी चितचित प्रतीत येत आहे. जसं सावता महाराजांचा अभंग आहे ना, सगळं काय मोठ नाडा विहीर दोरी अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. जे काही असेल सर्व काय आहे परमात्मा स्वरूप आहे. अर्थात व्यवहार जरी घडत असला तर व्यवहाराविषयी सत्यत्व बुद्धी नाही, सुखत्व बुद्धी नाही, रागद्वेष नाही, वासना नाही, ह्या सर्व विकार पूर्ण मावळून गेलेले आहेत. दग्ध बीज ज्याला म्हणतात, प्रारब्ध प्राप्त, प्रारब्ध उरले देहाच्या तटी, असा त्यांचा केवळ व्यवहार चाललेला आहे. तर असा जो पुरुष आहे, तर कितीही बाह्य गोष्टी कशाही झाल्या तरी त्याचा चित्तावर काही एक परिणाम होत नाही. असा पुरुष तो शांतीला प्राप्त होतो, तो खऱ्या अर्थानं शाश्वत सुखाला, शाश्वत समाधानाला प्राप्त होतो. आता तुम्ही म्हणाल समुद्रात कमी अधिक होत नाही, अहो पौर्णिमेला भरती येते, अमावस्येला ओहोटी येते आणि समुद्र कमी होत नाही असं कसं म्हणता. समुद्र जो आहे त्याची ठरलेली रेषा आहे, समुद्री रेखा नोलंडावे. मग हे वाढतं आणि कमी होतं हे काय आहे. अखंडानंद स्वामी म्हणतात त्या लाटा आहेत, ते समुद्र नाही, ते काय आहेत, लाटा आहेत. तसं हा जो पुरुष आहे, तर हा पुरुष ह्या लाटा म्हणजे वृत्ती आहेत. म्हणजे हा जो आता गृहस्थाश्रमी आहे, व्यवहार घडल्यावर म्हटल्यानंतर काहीतरी जीवनात कमी अधिक होणार, मग ह्या लाटाप्रमाणे वृत्ती आहे त्याच्या. मग हा पुरुष काही वेळा दुःखी दिसेल, कारण तात्पुरत्या स्वरूपाचं, पण ते सगळं कसं असणार, आभासात्मक अशा स्वरूपाचं असणार. निरोगो काही वेळा रोगी असेल, काही वेळा निरोगो उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन भूमी, प्रारब्ध कसं असेल काही एक माहिती नाही. त्यामुळे कसंही असू शकतो, असाही पुरुष असू शकतो. परंतु असा पुरुष जो आहे तर त्यालाच खऱ्या अर्थानं शांती प्राप्त होते. परंतु मग हे भोग त्यासाठी प्रयत्न करतो का, प्रयत्न करत नाही. जसा समुद्र आपल्यामध्ये नद्या याव्यात, नद्यांचं पाणी यावं याकरता काही प्रयत्न करत नाही, प्रारब्ध प्राप्त येतील तशा प्रकारे तो राहत असतो. पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिले वैसा. आता अनेक प्रकारे मी आता अनेक प्रकारे चिंतन केलेलं आहे. किंवा शंकरानंद स्वामी सांगतात जसं अनेक प्रकारच्या नद्या असतात, ते अनेक प्रकारचे शब्द रूप रस गंध अनेक वाहून आणत असतात. तसा हा जो ज्ञानी पुरुष आहे
तर ह्या ज्ञानी पुरुषानं स्थितप्रज्ञ पुरुषानं प्रारब्ध प्राप्त जेही येईल कसंही असेल तसं त्याकडे दृष्टी न टाकता पदार्थांना विषय न करता संपूर्ण ठिकाणी चिन्मात्र स्वरूप आहे अशा चिन्मात्र स्वरूपानंच पदार्थांना विषय करावं. चिन्मात्र म्हणूनच पाहावं, पदार्थ पदार्थ नाही, सर्व परमात्मा स्वरूप आहे. जर अखंड चिंतन होत राहिलं तर आपण खाल्लं की नाही याचीही आपल्याला आठवण राहत नाही. जर अखंड वृत्ती जर चिंतनात राहिली तर आपण काय करत आहोत कशाचंही भान राहत नाही. तुकोबा म्हणतात ना की आम्ही काय खातो, आम्ही कासे या सांगाते कैसे हे लागते नेनोमुखी. कशाचा परिणाम आहे? अखंड चिंतनात जर वृत्ती राहिली, वृत्तीने त्या पदार्थांना विषयच केला नाही, खारट आहे का आंबट आहे की गोड आहे कडू आहे, तर मग त्याचा प्रत्यय येणारच नाही. म्हणजे अखंड चिन्मात्र स्वरूपाला विषय कसं करावं आणि अखंड चिन्मात्र स्वरूपाला विषय करत असेल तर अशा पुरुषाला शांती प्राप्त होते. कामनांची कामना करणारा, विषयांची इच्छा करणाऱ्या पुरुषाला केव्हाही शांती सुख समाधान प्राप्त होणार नाही. ही गोष्ट पुढे सांगणार आहेत. त्याचा विचार आपण उद्या करू. अपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति अद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामे. मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति अद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामे. अपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति अद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव.